कोणत्याही मंदिरात बालविवाह होणार नाही. मनोज महाराज जोशी, जिल्हा महिला व बाल विकास विभाग, अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट संस्था व श्री संत गजानन महाराज संस्थांतर्फे जनजागृती. बालविवाहामुळे उपस्थित होणाऱ्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. मात्र तरीही छुप्या पद्धतीने किंबहुना अशिक्षितपणामुळे बालविवाह होणे सुरूच आहे. बालविवाह रोखण्यासाठी सर्व धर्मातील धर्मगुरूंचे योगदान महत्त्वाचेच आहे. मात्र सामाजिक जाणीव ठेवत कोणत्याही मंदिरात बालविवाह होणार नाही याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे आपण या चळवळीत झोकून द्यावे, असे आवाहन मनोज महाराज जोशी यांनी केले. जागतिक बालविवाह निर्मूलन सप्ताह जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन अंतर्गत अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट संस्था, जिल्हा महिला व बाल विकास विभाग, श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 12 सप्टेंबर रोजी श्री संत गजानन महाराज मंदिर शेगाव परिसरात जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. यावेळी भक्तगण महाराज, अस्मिता संस्थेचे अध्यक्ष संगीता गायकवाड, जिल्हा समन्वयक योगेश डांगे, फील्ड ऑफिसर गणेश गावंडे, फील्ड ऑफिसर गोपाल गवांदे, सुरक्षा रक्षक आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी महाराजांनी बालविवाह थांबावेत या दृष्टीने समाज, पुरोहित, संघ व सर्व धर्मातील धर्मगुरू व प्रशासन यांनी आपापली भूमिका सहजगतीने पार पाडण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी सर्व उपस्थित आणि बालविवाह प्रतिबंधाची शपथ घेतली. प्राईम मीडिया 24 न्यूज गोपाल ढगे, बुलढाणा. आज आपण बालविवाह हे आणि बालविवाह हा धर्मशास्त्रामध्ये मान्यता नाही आहे आणि त्याचप्रमाणे सरकार मान्यता नाही. भारतीय संस्कृतीमध्ये ज्याप्रमाणे 4 वर्ण 4 आश्रम सांगितलेले आहेत, त्या आश्रमापैकी वयाच्या 25 वर्षापर्यंत हा शैक्षणिक क्षेत्रातील कालखंड आहे आणि वयाच्या 25 ते 50 वर्षाचा कालखंड हा गृहस्थाश्रम आहे. तर साधारणतः वयाची अट ही 25 वर्षापर्यंत 21 वर्ष ही मुलासाठी आहे आणि 18 वर्ष कालखंड हा मुलीच्या विवाहासाठी सांगितला. आणि याप्रमाणे अनेक बालविवाहाचे दुष्परिणाम होऊ नये यासाठी बालविवाह मुक्त अभियान भारत सरकार हे राबवतं. याला पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न करावे. आणि बालविवाहाला ज्याप्रमाणे बालविवाह सर्व ठिकाणी वर्ज्य करण्यात यावा, कुठेही बालविवाह होणार नाही याची प्रत्येक विप्राने ब्राह्मणाने त्याचप्रमाणे प्रत्येक ब्राह्मणाने काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे आम्ही कोणत्याही आमच्या मंदिराच्या आश्रमामध्ये किंवा मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारचा बालविवाह होऊ देणार नाही. त्याचप्रमाणे आमच्या मित्र परिवारातील जे ब्राह्मण मित्र परिवार आहे यांना आम्ही कळकळीनं विनंती करू की तुम्ही याकडे आवश्यक पद्धतीने लक्ष देण्यात यावे. बालविवाहाला विरोध करायचा आणि वयाची अट आणि वयाची परिपूर्णता पाहूनच विवाह करण्याचं आयोजन करायचं.